आदिवासी फासेपारधी समाजाच्या घरकुल संदर्भात 2 दशकं सुरू असलेल्या पाठपुराव्याला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत इचलकरंजीत 175 घरकुल उभारणीबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने जारी केलाय। त्यामुळे आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने इचलकरंजीतील मलाबादे चौकात आतषबाजी करत साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। इचलकरंजीतील स्वामी मळा, लिगाडे मळा, कोले मळा, जवाहर नगर, साईनाथ नगर, सोडगे मळा परिसरात आदिवासी फासेपारधी समाजाची वस्ती आहे। या भागात अनेक वर्षांपासून फासेपारधी कुटुंबीय वास्तव्यास आहेत। फासेपारधी समाजाला घरकुल देण्यासंदर्भात राज्य शासनाने मंजुरी दिली, पण इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्याने घरकुलासाठीचा प्रस्ताव रखडला होता। त्यामुळे आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनं करण्यात आली होती। आमदार प्रकाश आवाडे यांचा या प्रश्नी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता। या प्रयत्नांना यश मिळालं असून राज्य शासनाने 175 घरकुलं उभारणीस मंजुरी दिली आहे। त्यामुळे आदिवासी फासेपारधी समाजाच्या वतीने मलाबादे चौकात आतषबाजी करत साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। 4,60,34,000 रुपयांच्या 72 घरकुलांसह एकूण 84 घरकुलांचा प्रस्ताव महापालिकेकडे दिलाय। तो प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसह आदिवासी विभागाकडे तातडीने पाठवावा। घरकुलासाठी लागणारा निधी आमदार आवाडे शासनाकडून निश्चितपणे मिळवून देतील असा विश्वास मोहन काळे यांनी व्यक्त केला। यावेळी ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे, गणेश काळे, सुभाष चव्हाण, विलास चव्हाण, वसंत काळे, महादेव चव्हाण, गोपाळ काळे, जीवा चव्हाण, प्रकाश काळे, जानू काळे, सुनील चव्हाण यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।